नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शेवग्याचं कालवण कसं करायचं हे बघणार आहोत. तरी मी इथे शेवगा घेतलेला आहे. असा एवढ्या साईजमध्ये मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि वरची जी साल असते ना ती काढून घेतलेली. सगळी संपूर्ण साल काढलेली नाही आहे. पाहू शकता तुम्ही, मध्ये मध्ये त्याला अशी थोडीशी साल आहे. तर आता हा शेवगा आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅसवरती टोप ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकले. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे शेवग्यांच्या आतमध्ये मीठ उतरलं जातं. तर आता हा शेवगा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून म्हणजे जवळजवळ अर्धा शेवगा आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. 50% शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे वाटण काढलं आहे. तर वाटण्यासाठी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे, शेंगदाणे, थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे, लसूण घेतलं आहे आणि काळे तीळसुद्धा घेतलेले आहेत. आणि मी इथे खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे, हे ओलं खोबरं आहे. उन्हात तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर तसा झालेला आहे. कच्चंच खोबरं आहे. आता हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीरसुद्धा आत्ताच लगेच टाकायची आहे आणि छान असं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता मी हे वाटून घेते. तर आपण पुढची तयारी करून घेऊया. पुढच्या तयारीसाठी मी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचे. त्यानंतर लगेचच सुके मसाले टाकायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला, मटण मसाला आणि थोडासा संडे मसाला, हळद आणि लाल तिखट घेतलेले आहे. बस एवढेच मसाले टाकायचे, जास्त मसाले आपल्याला टाकायचे नाही आहेत. तर हे आपल्याला अर्धा मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जे वाटण काढलं होतं ना आपण ते टाकून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला 1-2 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतलं ना की आपल्या कालवणाला तरी खूप छान येते. तर बघा, मीडियम गॅसवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही खरंच अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. शेवग्याचं कालवण खरंच खूप भारी लागतं खायला आणि चवीलासुद्धा भारी लागतं. तर बघा, आपलं वाटण छान असं 2-3 मिनटं मी परतून घेतलेलं. वाटण परतल्याच्या नंतर रंगही बदलला जातो ह्याचा. तर आता ह्याच्यामध्ये आपण जो शेवगा घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे. हा शेवगा 50 ते 60% शिजलेला आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे. नंतर बाकीचा शेवगा आपल्याला कालवणामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर पाणी आपल्याला थंडच टाकायचं आहे, अजिबात गरम वगैरे पाणी टाकण्याची गरज नाही आहे. गरम पाणी नाही टाकलं तरीसुद्धा कालवणाला तरी छान येते. तर आता जे मिक्सरचं भांडं होतं ना तेच हिसळून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर हे छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला कितपत घट्ट पातळ कालवण करायचं आहे ना त्यानुसार आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता मी हे मिक्स करते आणि मला खूप असं घट्ट वाटतं आहे कालवण, त्याच्यामुळे मी आणखी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. जे मिक्सरचं भांडं होतं ना तेच हिसळून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर बघा, आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते मी. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की मीठ आपण आधीसुद्धा टाकलं होतं, पण ते पाणी आपण ओतून दिलं होतं, पण शेवग्यांमध्ये मीठ उतरलेलं आहे. तर आता मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. तर त्यानंतर मीठ टाकल्याच्या नंतर ह्याला मिक्स करायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची. आपल्याला झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे. झाकण न ठेवताच ह्याला उकळी काढून घ्यायची. उकळी 5 मिनटं उकळी काढून घ्यायची, म्हणजे शेवगासुद्धा आपला जो काही अर्धवट शिजलेला शेवगा आहे ना तो पूर्णपणे शिजला जातो. तर आता ह्याला उकळी काढून घेते. तर पाहू शकता ह्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आणि रंगसुद्धा आलेला आहे आणि आपला शेवगासुद्धा शिजलेला आहे बरं का. मी चेक केलं होतं आधी. तर बघा, शेंगसुद्धा आपली शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते मी आता का शेंग आपली शिजलेली आहे आणि रंगसुद्धा किती पाहू शकता तुम्ही भारी आलेला आहे. आता ह्याला मिक्स करायचं आहे आणि याच्यावरून भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. कोथिंबीर लगेचच टाकायची गरज नाही आहे, नंतरच टाकायची असते, म्हणजे कोथिंबीरची चव ही कालवणामध्ये छान अशी उतरते. गॅस बंद करायच्या 2 मिनटं आधी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. तर बघा, मी आता कोथिंबीर टाकून घेते आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आधी गॅस बंद केल्याच्या नंतर कोथिंबीर नका टाकू. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे.
पाहू शकता कालवणसुद्धा आपलं खूप जास्त घट्टही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे, बरोबर आहे. हे कालवण तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाची भाकर, भात ह्याच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.